नमस्कार मित्रांनो. चला आपण या व्हिडिओमध्ये आता चेतन मन आणि अवचेतन मन ह्या दोन्हीतला फरक काय आहे आणि ह्या दोन्ही मनाचे कार्य काय आहेत ते आपण पाहणार आहोत. या कोर्समधील ह्या माइंड पॉवर मास्टरी ह्या कोर्समधील हा एक असा व्हिडिओ आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज क्लिअर होऊन जाणार आहे आपले कॉन्शियस माइंड आणि आपले सबकॉन्शियस माइंड ह्या दोन्हीतला फरक काय आहे किंवा हे दोन्ही काय आहेत, त्यांचे कार्य काय आहेत, याचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज प्राप्त होणार आहे. चेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि अवचेतन मन म्हणजेच अर्धजागृत मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. ह्या दोन्हीतील फरक काय आहे आणि ह्याचे कार्य काय आहेत हे आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. तर चला मग सर्वप्रथम आपण चेतन मन काय आहे हे आपण जाणून घेऊया. मी इकडे या साईडला तुम्हाला मी चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड. एक लक्षात ठेवा, कॉन्शियस माइंड आणखीन सबकॉन्शियस माइंड. आपल्या जे जागृत अवस्थेमध्ये आता तुम्ही जे मला ऐकताय, मी जे बोलतोय, तुम्हाला ऐकू येते, हे कुठल्या मनाचं काम आहे? हे कॉन्शियस मनाचं काम आहे. कॉन्शियस माइंडचे हे काम आहे, म्हणजेच चेतन मनाचं काम आहे. ज्यावेळी तुम्ही झोपी असता त्यावेळी अर्धजागृत मन तुमचं कार्यरत असतं, पण अर्धजागृत मन हे 24 तास कार्यरत असतं. पण तुमचं कॉन्शियस माइंड आहे, जे तुमचं चेतन मन आहे, हे चेतन मन मात्र ज्यावेळी तुम्ही जागृत अवस्थेत असता त्याच वेळी हे कार्यरत असतं. मग आज आपण हे चेतन मन काय आहे, त्याचे कार्य काय आहेत हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्या चेतन मनाचं कार्य जर काय असलं तर 5 इंद्रियांचे ज्ञान, म्हणजे तुमचे जे नाक, डोळे, त्वचा, तुमचे जे कान जे आहेत, तुमचा स्पर्श आहेत, हे जे 5 आपले इंद्रिय आहेत, या 5 इंद्रियांचं ज्ञान जे असतं ते चेतन मनाला असतं. ऍक्च्युली सबकॉन्शियस माइंडला सुद्धा ह्या 5 इंद्रियांचं ज्ञान आपल्या असतं. हे 5 इंद्रिया कसे कार्यरत आहात, हे या 5 इंद्रिया कशा पद्धतीनं कार्य करतात त्याचं ज्ञान आपल्या कॉन्शियस माइंडला असतं. हे हे चेतन मनाचं पहिलं कार्य आहे. दुसरं आहे आपलं कॉन्शियस माइंड आहे, आपलं चेतन मन आहे, ते विचार करतं. आता तुमच्या मनामध्ये जे विचार येतात, माझ्या मनामध्ये जे विचार आहेत, मी तुमच्याशी हा संवाद साधतोय, हे विचार करण्याचं काम हे कॉन्शियस मनाचं आहे. कारण कॉन्शियस मनच विचार निर्माण करतं, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. त्यामुळे कोणत्या प्रकारचे विचार तुम्ही निर्माण करता आणि तेच विचार तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये ठेवता, नंतर तेच सबकॉन्शियस माइंडचे जे विचार तुम्ही साठवलेले असतात तेच तुमच्या मेमरी फ्युचरमध्ये तुमचं पूर्ण आयुष्य चालवत असतात. काही लोकांचे विचार हे ऑटोमॅटिकली आल्यामुळं त्यांचं सबकॉन्शियस माइंड सुद्धा ऑटोमॅटिकलीच प्रोग्राम होऊन जातं आणि तसेच त्यांना निगेटिव्ह रिझल्ट मिळतात. म्हणून कॉन्शियस माइंडचे चेतन मनाचं काम जर कोणतं असलं तर ते विचार करणे. त्यामुळे तुम्ही हे नीट समजून घ्या. आज तुमच्या डोक्यात जे विचार येतात, आता जे विचार चालू आहेत, हे विचार सगळे कॉन्शियस मनाचं काम आहे. तुमच्या या मनाचं काम आहे विचार करणे. कोणते विचार करणे, कसे विचार करणे, याचा अवेअरनेस तुम्हाला हवा. कारण ज्या पद्धतीने विचार करतो तेच परत विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात, तिथे त्या मेमरी बनतात आणि एकदा का त्या मेमरी झाल्या की तुमचं आयुष्य तसंच त्या पद्धतीनं अनकॉन्शियसली चालतं. जसं 5 इंद्रियांचे ज्ञान, त्याच्यानंतर विचार करणे, तसंच हालचाली. आता जे मी तुमच्याबरोबर हालचाली, माझ्या हाताच्या हालचाली होतात मी तुमच्याशी बोलताना, ह्याची हालचाली जी करणे आहेत, कशा पद्धतीने हालचाली करणं, जे मुवमेंट्स आहेत आपल्या बॉडीचे, हे ही काम आपल्या कॉन्शियस मनाचे आहे. त्याचबरोबर तर्कशास्त्र, लॉजिक लावणे. एखादा विषय तुमच्यापुढे मी मांडला, एखादा एक्झाम्पल मी तुमच्या समोर देतोय की चला हा बिझनेस आपल्याला सुरू करायचा आहे की नाही. लोक लॉजिक लावतात, हा ठीक आहे, हा बिझनेस चालू करायचा आहे की नाही, की त्याचं लॉजिक आहे, मी करू किंवा मी नाही करू. जो तर्क आहे, जो लॉजिक आहे, हे काम मात्र कॉन्शियस माइंड करते, ते सबकॉन्शियस माइंड करत नाहीये. सबकॉन्शियस माइंडला तुम्ही एखादा आदेश दिला की नाही हे करायचं आहे, ते पटकन कामाला लागतं. तसं कॉन्शियस मन मात्र ते लॉजिक लावतं. हे लॉजिक लावायचं तर्कशास्त्र, तर्क करणं हे काम कॉन्शियस मनाचं काम आहे. हे कार्य समजून घ्या, नीट समजून घ्या तुम्ही. विश्लेषण करणं, ॲनालिसिस करणं, एखादी घटना घडली त्या घटनेचं पूर्ण ॲनालिसिस करणं, त्याचं विश्लेषण करणं, हे काम चेतन मनाचं काम आहे, कॉन्शियस मनाचं काम आहे. स्पष्टीकरण देणे, एखादी घटना घडली त्यातून कन्क्लुजन काढणे, त्याच्यानंतर स्पष्टीकरण करणे, हे काम सुद्धा आपल्या कॉन्शियस मनाचे आहे. त्याचबरोबर बुद्ध्यांक, तुमचा इंटेलिजंट कॉशन, तुमचा IQ,
हे सुद्धा कॉन्शियस मनाचंच कार्य आहे, काम आहे. हे काय आहे हे डिटेलमध्ये पुढे मी तुम्हाला परत सांगेन एकदा. संधी शोधणे. ज्यावेळी आपण जागृत अवस्थेत असतो, आपले विचार चालू असतात, त्यावेळी आपली या 5 इंद्रियांचा वापर करून आपल्या आजूबाजूला जे काय संधी असतात, एखादी ऑपॉर्च्युनिटी असते, ती ऑपॉर्च्युनिटी शोधण्याचं काम हे आपलं कॉन्शियस मनच करत असतं. आपलं चेतन मनाचं काम आहे. समजलं ना तुम्हाला? त्याचबरोबर निष्कर्ष काढणे, कन्क्लुजन वरती येऊन सार, जो काय सार आहे त्याचा अभ्यास करून काहीतरी त्याला समरी देणे, ओके, निष्कर्ष काढणे, हे काम आपल्या कॉन्शियस मनाचं आहे. निर्णय घेणे, डिसिजन घेणे, आपलं कॉन्शियस माइंडच डिसिजन घेत असतं आणि आपलं कॉन्शियस माइंड डिसिजन घेतं आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला आदेश देतं की नाही, मी हा निर्णय घेतलेला आहे की आज मी हा व्यवसाय चालूच करणार आहे, हा निर्णय मी घेतलेला आहे आणि तुला कामाला लागायचं. आणि या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही कामाला लावता. निर्णय घेण्याची जी क्षमता आहे किंवा निर्णय घेणं हे काम कोण करतं, तर ते आपलं कॉन्शियस मन करतं, आपलं चेतन मनच करतं. त्याच्याबरोबर कृती करणं, ऍक्शन्स घेणं, हे कॉन्शियस मनाचं काम आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इच्छा व्यक्त करणं, आपल्याला ज्या इच्छा असतात त्या व्यक्त कशा कराव्या, हे व्यक्त करण्याचं काम हे आपलं कॉन्शियस माइंड म्हणजे आपलं चेतन मनच करतं. त्याचबरोबर निवड करणं, चॉईस. अनेक प्रकारच्या चॉईस असतात आपल्या हातामध्ये. हे करू का ते करू का, मला हे करायचं आहे का, मला त्याच्यामध्ये तो बिझनेस करायचा आहे का, हा बिझनेस करायचा आहे, की मी सर्व्हिसला जाऊ, की मी नोकरी करू, मी जॉब करू. हे जे चॉईसेस जे आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे अवेलेबल आहेत, ह्या चॉईसेसचं काम जर कोण करत असेल तर ते आपलं कॉन्शियस माइंड करतं, आपलं चेतन मन करतं मित्रांनो. त्यामुळे निवड करण्याचं काम आहे आपलं कॉन्शियस मन. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, तो तुमचा IQ सांगतो तुम्हाला. निर्णय तुमचं कॉन्शियस माइंड घेतं. त्यामुळं एखादी निवड आहे, एखादा चॉईस आहे, ती निवड कोण करतं, तर ते कॉन्शियस माइंड करतं. म्हणून कॉन्शियस माइंडला अवेअरनेस असणं गरजेचं आहे. या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच समजावून सांगायचं आहे की आपलं कॉन्शियस माइंड नेमकं काय काम करतं आणि हे काम काय हे तुम्हाला नीट समजलेत की तुम्हाला मग इथून पुढच्या लाईफमध्ये कशा पद्धतीने निवड करायची, कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे, ते लॉजिक कोण करतं, काय करतं, हे सगळं तुम्हाला एकदम इझीमध्ये सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं इम्प्लिमेंट करायचं हे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळं निवड करण्याचं काम आपलं कॉन्शियस माइंडच करत असतं. त्याच्यानंतर आज्ञा देणं हे काम सुद्धा तुमच्या कॉन्शियस मनाचंच काम आहे. चल हे कर, हे तुला करायचं आहे, हे कोण देतं, कॉन्शियस माइंड काम देतं. कुणाला देतं, सबकॉन्शियस माइंडला देतं. हा डिफरन्स तुम्ही समजून घ्या. राजा जर कोण असेल तर आपलं कॉन्शियस माइंड आहे ते राजाची भूमिका करतं. कॉन्शियस माइंड म्हणजे का राजा. आणि शिपाईचं काम जर कोण करत असेल तर तो सबकॉन्शियस माइंड करतं. पण सबकॉन्शियस माइंडकडेच 90% ताकद आहेत सगळ्या. या 10% ज्या शक्ती आहेत ह्या कॉन्शियस मनाकडे आहेत, पण 90% सगळ्या एनर्जी, सगळ्या शक्ती, सगळ्या पॉवर्स ह्या तुमच्या ह्या शिपायाकडेच आहेत. हा पिऊन, हा शिपाई म्हणजे तुमचा सबकॉन्शियस माइंड आहे. समजलं तुम्हाला? त्यामुळं आज्ञा देणे हे काम मात्र कॉन्शियस माइंड करू शकतं. हे चिंतन मनाचं काम आहे की आज्ञा देणं. नाही चल मला हे पाहिजे, हे करून दे. हे कुणाला, सबकॉन्शियस माइंडला, अर्धजागृत मनाला, अवचेतन मनाला. आणि लास्टला अवचेतन मनाचे गेट कीपर आहे. हे कॉन्शियस माइंड आहे, हे कॉन्शियस माइंड आहे, चेतन मन आहे, आणि हे अर्धजागृत मन आहे, सबकॉन्शियस माइंड आहे. हे तुमचं कॉन्शियस माइंडच हे तुमच्या अर्धजागृत मनाला एखादी इन्फॉर्मेशन जर कॉन्शियस मनातून जर सबकॉन्शियस मनात जर तुम्हाला जर पाठवायची जर असेल तर सबकॉन्शियस माइंडचं गेट कीपर हे कॉन्शियस माइंड असतं. हे कॉन्शियस माइंड ठरवतं की मला कोणती इन्फॉर्मेशन माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पाठवायची आहे. त्याची लॉजिक करणं, त्याचं अनालिसिस करणं, त्याचं कन्क्लुजन काढणं, त्याचं निष्कर्ष काढणं, ते निर्णय घेणं, हे सगळं काम कॉन्शियस मनाचं आहे. ते ठरवणार की सबकॉन्शियस माइंडमध्ये मला काय पुटअप करायचं आहे. हे कॉन्शियस माइंडच ठरवणार की माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मला काय टाकायचं आहे. तो कचरा, गार्बेज टाकायचा आहे की चांगलं ज्ञान टाकायचं आहे. हे काम सगळं तुमच्या कॉन्शियस माइंडचं आहे. म्हणून कॉन्शियस माइंडला, चेतन मनाला
तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे अवचेतन मनाचे गेट कीपर म्हणले जातं. ही संकल्पना जर तुम्हाला जर समजली की तुमचं कॉन्शियस माइंड हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं गेट कीपर आहे. किती जरी लोकांनी जर तुमच्या निगेटिव्ह विचार तुमच्यावरती जरी फेकलेत तर तुमचं माइंड जे आहे ना ते आतमध्ये टाकायचं की नाही त्या गेट कीपरवरती थांबतं, असं एकदम जाम थांबतं तिथं. त्याचं सुरक्षा करतो तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं आणि ते ठरवतं की नाही एखादा निगेटिव्ह विचार आला की तो माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मला पाठवायचा आहे का नाही. तो गेट कीपर म्हणजे कॉन्शियस माइंडच ठरवतं की मला पाठवायचं आहे की नाही. तुम्ही ठरवलं, तुमचं कॉन्शियस माइंड ठरवलं एखादी निगेटिव्ह गोष्ट आली ती मला आत पाठवायची नाही, त्याचं काम तुमचं चेतन मन करतं, तुमचं कॉन्शियस माइंडच करत असतं. या सगळ्या ताकद तुमच्या कॉन्शियस माइंडकडे असतात, या तुमच्या चेतन मनाकडे असतात. 5 इंद्रियांचे मी रिपीट करतो, मी रिव्ह्यू घेतो परत एकदा की चेतन मनाचे कोणते काम आहेत. 5 इंद्रियांचे ज्ञान, विचार करणे, हालचाली, तर्कशास्त्र, विश्लेषण, स्पष्टीकरण, बुद्ध्यांक IQ, संधी शोधणे, निष्कर्ष काढणे, त्याचबरोबर निर्णय घेणे, कृती करणे, इच्छा व्यक्त करणे, चॉईस निवड करणे, आज्ञा देणे आणि लास्टला अवचेतन मनाचे गेट कीपर म्हणजेच सबकॉन्शियस माइंडचे गेट कीपर. असे हे चेतन मनाचे काम आहेत. हे तुमच्या वर्कबुकमध्ये मी तिथे एम्प्टी स्पेस तुम्हाला दिलेला आहे. त्या स्पेसमध्ये हे जे कार्य जे आहेत तुमच्या चेतन मनाचे हे तुम्हाला तिथं राईटअप करावे लागेल, हे तुम्हाला लिहून काढावे लागतील तिथं. त्याशिवाय त्याच्यावरती तुम्हाला एक चिंतन करून हे समजून घेण्यासाठी तुम्हाला सोपे जाईल. वर्कबुक तुमच्या समोर ठेवा, त्याची प्रिंट नसेल तर प्रिंट घ्या आणि त्या प्रिंटवरती हा व्हिडिओ रिपीटेडली परत पाहून हे जे कार्य जे आहेत चेतन मनाचे हे त्याच्यामध्ये ज्या एम्प्टी स्पेसमध्ये तुम्हाला लिहायला लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमधले जे ज्ञान आहे ते तुम्हाला समजून जाईल. ओके, आता तुम्हाला हे कळालेलं आहे की तुमचं चेतन मन हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं गेट कीपर आहे. तुमचा IQ, निर्णय घेणे, निवड करणे, तर्कशास्त्र, तर्क लावणे, विश्लेषण करणे किंवा निष्कर्षावरती येणे, हे सगळं कार्य तुमच्या चेतन मनाचं आहे मित्रांनो. हे परत हा व्हिडिओ पाहून हे चेतन मनाचे कार्य तुम्ही समजून घ्या आणि एकदा का हे तुम्हाला तुमच्या चेतन मनाचं काय काम आहे हे तुम्हाला समजले की आपल्याला आज बसूनच या व्हिडिओ नंतरच आपण आपल्या माइंडला आणि ब्रेनला दोन्हींचंही ट्रेनिंग करण्याचं काम आपण योग्य पद्धतीनं बऱ्यापैकी 10 ते 20% पूर्ण करतो याच व्हिडिओमध्ये. समजलं तुम्हाला? तर चला मग आपण आता या चेतन मनाचे काम झाल्यानंतर आपण चेतन मन आणि अवचेतन मन मधला हा जो मी पहिला भाग घेतला, ऍक्च्युली हा दुसरा भाग आहे. तो अवचेतन मन म्हणजे काय आहे, म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे ते आपण पाहूया. आता मी तुम्हाला सबकॉन्शियस माइंडचं काय काम आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला बघूया. अवचेतन मनाचे कार्य म्हणजेच अवचेतन मनाला अर्धजागृत मनही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात किंवा अनकॉन्शियस माइंड म्हणतात. तर सर्वप्रथम 5 इंद्रियांचे ज्ञान. जसं मी तुम्हाला सांगितलं कॉन्शियस मनाचं चेतन मनाचं काम आहे की 5 इंद्रियांचं ज्ञान असणे आणि ठेवणे, तसंच हे काम सुद्धा अवचेतन मनाचं सुद्धा हे काम आहे की त्यालाही 5 इंद्रियांचे ज्ञान असते. हालचाली सेम आहे. जे कॉन्शियस मनाला ज्याचं ज्ञान आहे तेच अनकॉन्शियस म्हणजे सबकॉन्शियस मनाला म्हणजे अवचेतन मनालाही त्याचं ज्ञान आहे, तेच म्हणजे हालचाली. आपण हालचाली कशा करतो ह्याचं संपूर्ण ज्ञान असतं तुमच्या सबकॉन्शियस माइंडला. खूप महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे स्टोअर मेमरी, डेटा पुनर्प्राप्त. आता ही कन्सेप्ट काय मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तुम्ही एखादा विचार सातत्यानं करत असता, तोच विचार ज्यावेळी आपण रिपीटेडली करतो, परत एखादा विचार आपण ज्यावेळी करतो, तोच विचार रिपीटेडली केल्यामुळं तो विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो, तुमच्या कॉन्शियस माइंडच्या गेट कीपरवरून तो जातो, तो सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो आणि तिथं त्याच्या मेमरीज बनतात. मेमरीज कायमस्वरूपी लाईफ टाइम्स मेमरीज बनतात त्याच्या.
तुम्ही कोणत्याही वर्षी कधीही फ्युचरमध्ये तो विचार जर डोक्यातून तुम्ही शोधला की त्यावेळी कसं होतं तो विचार तुम्ही बाहेर काढू शकता. मेमरी स्टोअर करणं हे काम सबकॉन्शियस माइंडचं आहे, कॉन्शियस माइंडचं नाही. ही संकल्पना समजून घ्या. म्हणूनच काही लोक सतत सतत निगेटिव्ह थिंकिंग करत असतात. निगेटिव्ह थिंकिंग करून निगेटिव्ह थिंकिंग करून निगेटिव्ह थिंकिंग करून निगेटिव्ह थिंकिंग करून त्याच पद्धतीचे रिपीटेडली विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सिंक करतात, पाठवतात आणि पूर्ण ह्या सगळ्या त्यांच्या ज्या मेमरीज आहेत ह्या निगेटिव्ह बनतात. आणि एकदा का ह्या मेमरीज तुमच्या निगेटिव्ह बनल्या की तुम्ही तसं तो रोबो तसा चालतो. प्रत्येक गोष्ट तुम्ही निगेटिव्हली पाहण्यास सुरू करता. ऑटोमॅटिकली अनकॉन्शियसली तुमचं ते हॅबिच्युअल तुमचं ते पॅटर्न बनून जातो. तुमचा एक निगेटिव्ह पॅटर्नच बनतो. तुम्हाला कोणी जरी काही जरी सांगितलं, किती जरी शहाणपणा सांगितला, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणतं नाही ते तसं नसतं, ते असंच असतं. आणि याला कारण म्हणजे तुमचे हे रिपीटेडली विचार. सी, ब्रेन नोज ओनली द लँग्वेज ऑफ रिपिटेशन. तुम्ही जे रिपीटेडली सारखं सारखं आपल्या मनाला जे मेसेज पाठवता ना, त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसतात, जातात, मेमरीज बनतात आणि एक पॅटर्न तयार होतं, एक हॅबिट तयार होतं. हे हॅबिट तयार करायचं काम हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं आहे मित्रांनो. समजून घ्या, नीट तुमच्या ब्रेनला ट्रेन करा. त्यामुळे सातत्यानं जर निगेटिव्हली विचार करत असाल की मला हे जमणार नाही, मला मी करू शकत नाही, माझ्यापासून हे होणारच नाही, असे विचार जर मनात येत असतील तर त्वरित ते आतापासूनच थांबवा. कारण तेच तुमच्या आयुष्यामध्ये अपयशी करण्याचे कारण ठरत आहे. एक पॅटर्न तयार करतं, एक स्ट्रक्चर तयार करतं आणि त्याचमुळे तशाच मेमरी स्टोअर होतात तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि तुम्हाला सुद्धा ते त्याच पद्धतीने तुम्हाला ते तुमचं आयुष्य घडवतात. बघा, डेटा पुनर्प्राप्त. ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टीची ज्यावेळी आपल्याला आठवण येते, आपण काय करतो, विचार करतो आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून त्या मेमरीज आपण शोधून काढतो. ह्याचं काय, एखादा डेटा जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर डेटा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर सेव्ह झाला असेल तर आपल्याला हवा त्यावेळी आपण तो डेटा परत आपल्या नजरेसमोर आणू शकतो. आपण म्हणजे डेटा हा पुनर्प्राप्त आपण करू शकतो. समजलं तुम्हाला? हे दोन कामं म्हणजे मेमरी स्टोअर करणे आणि डेटा पुनर्प्राप्त करणे, हे दोन्हीही कामं आपल्या सबकॉन्शियस माइंडचे आहे. हे नीट समजून घ्या. आपल्या माइंडला हे रिपीटेडची लँग्वेज समजते. एखादी निगेटिव्ह गोष्ट सातत्यानं सारखं तीच जर तुम्ही मनातल्या मनात चिंतन करावं लागला, मनातल्या मनात जर चिंतन करायला लागला तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसून ती घरटं करून बसते, घर करून ठेवते आणि तुम्ही परत तसेच रोबोसारखे निगेटिव्हली चालता. त्यामुळे काय पुटअप करायचं सबकॉन्शियस माइंडमध्ये याचा डिसिजन तुम्ही घ्या. समजले तुम्हाला? चला, आणखीन एक महत्वाचा विषय आपण पाहूया, टेलिपॅथी. कधी तर तुम्हाला असं जाणवलं का, तुम्हाला एखाद्या मित्राची आठवण आली आणि पटकन तुम्हाला त्या मित्राचा फोन आला. कधी तर तुम्हाला असा भास झाला आहे का, किंवा असं काय एक्झाम्पल तुमच्या लाईफमध्ये झालेलं आहे का, की तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाची किंवा मित्राची आठवण काढली आणि पटकन तो मित्र तुमच्या समोर आला किंवा त्याचा तुम्हाला फोन आला आणि तुम्ही त्याच्याबरोबर चर्चा झाली, तुमची त्यावेळी त्याच्याबरोबर चर्चा झाली, तुमचं कम्युनिकेशन झालं आणि तुम्ही पटकन त्याला म्हणता बघा, अरे तुझी मी आत्ताच आठवण काढली होती आणि तुझा मला फोन आला. अरे आत्ताच मी तुझी आठवण काढली होती आणि तू माझ्या समोरच आलास. हे जे कम्युनिकेशन आहे ना, हे कम्युनिकेशन याला टेलिपॅथी म्हणतात त्याला. आणि हे पॉसिबल आहे, हे शक्य आहे, हे झालेलं आहे, हे होतं. याचे उदाहरण तुमच्याही आयुष्यामध्ये झालेलं आहे. आणि हे सगळं काम सबकॉन्शियस माइंडचं असतं. ह्याच्यावरती भरपूर एक्सपेरिमेंट झालेले आहेत. मी तुम्हाला एक बुक दाखवतो आज या व्हिडिओमध्ये. ते बुक हे आहे, मॅजिक ऑफ बिलिव्हिंग. या पुस्तकामध्ये या टेलिपॅथीच्या बाबतीत असे एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत की तुम्हाला हा विषय पटणारच आणि तुम्ही ह्याचा कसा योग्य पद्धतीने वापर करू शकता. आपण आपल्या विचारानं या युनिव्हर्समध्ये आपण एनर्जी सोडत असतो आणि ही एनर्जी आपण ज्या पद्धतीच्या एनर्जी सोडत असतो त्याच पद्धतीच्या एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. ह्याला सायन्स आहे आणि इट इज अ फॅक्ट. सो टेलिपॅथी हे काम सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. एखादी आठवण आली,
तीव्रता आहे त्याच्यात, इंटेन्सिटी आहे त्या इमोशनमध्ये, माणूस येणारच एक ना एक दिवस पुढे तुमच्या समोर. आठवण काढली, इंटेन्सिटी आहे, स्ट्रॉंग इंटेन्सिटी आहे, बघा तुम्हाला फोन येणारच. आणि असं हे होऊ शकतं कारण ह्याच्यावर कितीतरी लोकांनी ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. सायन्स पण हेच सांगतं की असं होऊ शकतं म्हणून. त्यामुळे टेलिपॅथी हे काम हे अवचेतन मनाचं काम आहे, सबकॉन्शियस मनाचं हे काम आहे. चला, मेमरी स्टोअर करतं टेलिपॅथी, ज्ञानाचा भंडार. तुम्ही जन्माला आल्यापासून तुमच्या जे काही तुमचं वय आहे त्यापर्यंत तुम्ही या 5 इंद्रियानं जे काही ह्या पृथ्वीवरचं ज्ञान घेतलेलं आहे, जी इन्फॉर्मेशन आत पुटअप केलेली आहे, ते सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या आहे. ज्यावेळी तुम्हाला ती हवी आहे त्यावेळी तुम्ही ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकतं, ते ज्ञान तुम्हाला मिळू शकतं. भरपूर डेटा कलेक्ट केल्यामुळं सबकॉन्शियस माइंड त्या डेटामध्ये तो डेटा सिंक्रोनाइज करून त्यातून एक ज्ञान तुम्हाला देण्याचं काम सुद्धा सबकॉन्शियस माइंडच करतं मित्रांनो. पण आपल्याला ह्या पॉवर्स आपल्या असून आपल्याला माहिती नाहीत मित्रांनो. त्यामुळे ज्ञानाचा भंडार हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. ते कसं वापरायचं हेही तुम्हाला मी शिकवणार आहे. योजना बनवणं, प्लॅनिंग करणं, एखादा आदेश दिला सबकॉन्शियस माइंडला, राजा आहे ना कॉन्शियस माइंड, त्यानं शिपाईला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला आदेश दिला की नाही मला हा बिझनेस स्टार्ट करायचा आणि मी करणारच आहे. तो कसा करायचा? सबकॉन्शियस माइंड त्याची योजना करायला चालू करतं. त्याच्या डोक्यामध्ये असणारे जे विचार आहेत त्या विचारांना एकत्रित करून कोण एक पॅटर्न तयार करतं आणि तुम्हाला एक नवीन माहिती तुमच्या समोर उपलब्ध करून देतो तुमच्या कॉन्शियस मनाला की चल हे कर म्हणून. तर योजना करणं, प्लॅनिंग करणं हे काम तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं आहे, अवचेतन मनाचं आहे. मेंटल क्लॉक आणि मेंटल कॅलेंडर. तुम्ही आज झोपी जाण्यापूर्वी 4 ते 5 वेळा एकदम इंटेन्स होऊन, भावनिक होऊन तुमच्या मनाला, सबकॉन्शियस माइंडला डोळे झाकून तुम्ही एक आदेश द्या की मला बरोबर की मला पहाटे 5 वाजता तुला उठवायचं आहे. हा एक मेसेज तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला द्या. आज घरी प्रयत्न करून बघा. पण त्या मेसेजमध्ये भावना पाहिजेत, इंटेन्सिटी पाहिजे आणि 4-5 रिपीटेडली मेसेज द्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडला. बरोबर पहाटेचं 5 वाजता तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला उठवतच. एखाद्या महिन्यानंतर मला हे काम करायचं आहे, 30 दिवसानंतर मला हे काम करायचं आहे. एक रिपीटेडली सारखे सबकॉन्शियस माइंडला तुम्ही मेसेज द्या. तो महिना जवळ आला, ती तारीख जवळ आली की तुम्हाला तुमचं सबकॉन्शियस माइंड बरोबर तुम्हाला आठवण करून देतच तुम्हाला. हे मेंटल क्लॉक आणि मेंटल कॅलेंडरचं काम तुमचं सबकॉन्शियस माइंड करतं मित्रांनो. शरीर चालवणे, आपल्या शरीरातल्या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्याला चालवणे हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. शरीराचं संरक्षण करणे, शरीराचं पूर्ण संरक्षण आणि सेफ्टीचं काम तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं काम आहे, तुमच्या अवचेतन मनाचं काम आहे. इम्युनिटी सिस्टीमवरती कंट्रोल ठेवणे, तुमची जी इम्युनिटी सिस्टीम आहे, जे तुमच्या संरक्षणाचं जे कडं आहे त्याचं काम हे सबकॉन्शियस माइंडकडे असतं मित्रांनो. त्याचबरोबर आरोग्यावर नियंत्रण ठेवणे. मी उदाहरण देतो. प्रत्येक व्यक्ती सातत्यानं ज्यावेळी निगेटिव्हली विचार करतो त्यावेळी त्याचा प्रोग्राम तयार होतो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचा लाईफ तसंच बनवतं. तसंच जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला मेसेज दिले की मी ठीक आहे, मी चांगला आहे, मला कोणताही डिसीज नाही आहे, मी पूर्णपणे सुरक्षित आहे, सातत्याने हे मेसेज जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला देता त्यावेळी तुमचं सबकॉन्शियस माइंड तसंच ठरवतं, तसंच बिलीफ सिस्टीम्स तयार करतं आणि त्याच पद्धतीने ते बिहेव करतं, त्याच पद्धतीने त्याचं हॅबिट निर्माण होतात आणि ते स्वतःच्या बॉडीचं तसं संरक्षण करतं. त्याला सायन्स आहे मित्रांनो. ओके. त्यामुळे आरोग्यावर नियंत्रण करणं हे काम तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं आहे. प्रश्नाचे उत्तर शोधणं. एखादा प्रश्न पडतो, एखादा सायंटिस्ट लोक कसे असतात बघा, अल्बर्ट आइन्स्टाईन असतील किंवा थॉमस एडिसन असतील किंवा मोठमोठे बिझनेसमॅन असतील, रिसर्चर असतील, अभ्यासक लोक असतील, संध्याकाळच्या वेळी निवांत एकांतात बसतात आणि काय प्रश्न घेतात आणि या प्रश्नाचे उत्तर काय असेल त्याच्या विचारात पडतात आणि पटकन त्यांना एक मेसेज येतो की नाही या प्रश्नाचं उत्तर हे आहे. त्यांचं सबकॉन्शियस माइंड त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देतं. प्रयत्न करून बघा, तुम्हालाही सापडेल. त्यामुळं प्रश्नांचे उत्तर शोधणे हे काम सबकॉन्शियस माइंडचं आहे. प्रश्न करणे हे काम कॉन्शियस माइंडचं आहे, पण प्रश्नाचे उत्तर शोधणे हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. प्रकटीकरणाची शक्ती, मॅनिफेस्टेशन पॉवर. प्रकटीकरण करणे, एखादी इच्छा व्यक्त करणे, त्याच्यावरती उत्तर शोधणे,
त्याच्यावरती एनर्जी, त्याच्यावरती काम करणे आणि ती गोष्ट प्रकट करणे हे काम तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं आहे. म्हणून जी लोक टार्गेट सेट करतात त्यांच्या लाईफमध्ये, त्यांचं सबकॉन्शियस माइंड कामाला लागतं. हे टार्गेट्स आहेत. टार्गेट सेट करणं, गोल्स सेट करणं हे तुमच्या कॉन्शियस मनाचं काम आहे. पण ते पूर्ण करण्याचं काम हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. म्हणून आपल्या अर्धजागृत मनाला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला कामाला लावणं हे महत्वाचं आहे आणि याचंच ज्ञान आपल्याला नाही आहे. म्हणून या व्हिडिओमधून मला आज तुम्हाला तुमचं अवचेतन मन आणि चेतन मन ह्याचे कार्य काय आहेत हे समजून घेऊन त्या मनाला कामं लावणे हे आजच्या व्हिडिओमधून आपल्याला शिकवून घ्यायचं आहे. प्रकटीकरण, मॅनिफेस्टेशन करणं, हे मॅनिफेस्ट कसं करायचं, हे प्रकटीकरण कसं करायचं, त्याचे काय टेक्निक्स आहेत पुढं, तेही मी तुम्हाला शिकवणार आहे या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये चेतन मन आणि अवचेतन मन, या चेतन मन आणि अवचेतन मन ह्याचे कार्य काय आहेत, ते काय काम करतात ते आपण पाहिलेलं आहे. चेतन मनाचे हे जे काम आहेत, 5 इंद्रियांचे ज्ञान, विचार करणे, हालचाली, तर्कशास्त्र, विश्लेषण, स्पष्टीकरण, बुद्ध्यांक म्हणजे IQ, संधी शोधणे, फाइंडिंग द ऑपॉर्च्युनिटीज, निष्कर्ष काढणे, निर्णय घेणे, टेकिंग डिसिजन्स, कृती करणे, टेकिंग ऍक्शन्स, इच्छा व्यक्त करणे, निवड करणे, चॉईस, आज्ञा देणे, आदेश देणे आणि अवचेतन मनाचे गेट कीपर हे तुमच्या चेतन मनाचं काम आहे. हे कॉन्शियस मनाचं काम आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या अवचेतन मनाचं काम, तुमच्या सबकॉन्शियस अर्धजागृत मनाचं काम काय, तर 5 इंद्रियांचे ज्ञान, हालचाली, महत्वाचा मुद्दा म्हणजे मेमरी स्टोअर करणे आणि डेटा ज्या ज्यावेळी हवाय त्यावेळी तुम्हाला तो मिळवून घेणे, टेलिपॅथी, ज्ञानाचा भंडार, योजना बनवणे, मेंटल क्लॉक आणि मेंटल कॅलेंडर, शरीर चालवणे, शरीराचे संरक्षण करणे, त्याचबरोबर इम्युनिटी सिस्टीमवर कंट्रोल ठेवणे, आरोग्यावरती नियंत्रण, प्रश्नांचे उत्तर शोधणे आणि प्रकटीकरणाची शक्ती म्हणजे मॅनिफेस्टेशन पॉवर, असे हे या व्हिडिओमधून तुमच्या अवचेतन मनाचे कार्य आणि काय काम करतात, तसंच तुमच्या चेतन मनाचे कार्य आणि काम हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवलेले आहेत. या व्हिडिओमधून जे काय मी तुम्हाला ह्या दोन्ही मनाचे कार्य सांगितलेले आहेत ते तुमच्या वर्कबुकमध्ये आज लिहून काढा, राईटअप करा आणि त्याच्यावरती चिंतन करा. आणि चिंतन झाल्यानंतर या व्हिडिओमधून तुम्हाला जे काही समजलेलं आहे त्याचे लर्निंग्स ह्या कॉलममध्ये ते लर्निंग्स तुम्ही त्याच्यावरती राईटअप करा. आणि राईटअप झाल्यानंतरच तुम्ही पुढचा जो व्हिडिओ आहे, पुढचा व्हिडिओ सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंडचे आणखीन काय फीचर्स आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. ह्या चॅप्टरचा तो एक भाग आहे. तोपर्यंत एक पूर्ण दिवस, आजचा पूर्ण दिवस हे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे हे समजून घेण्यावरतीच तुम्ही आपला हे टाइम तुमचं त्याच्यासाठी द्या. कारण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. हे आज दोन्ही मनाचे कार्य जर तुम्हाला समजलेत तरच आपण प्रामाणिकपणे पुढचा भाग समजून घेऊ शकतो. तर नमस्कार, मी इथंच थांबतोय. आपण परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.